सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्त्री कर्करोग तज्ञ म्हणून तनुश्री जैन या रुजू झालेल्या आहेत। कर्करोगाविषयी संपूर्ण माहिती कराड हॉस्पिटलमध्ये नेमका कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कोणकोणत्या सर्जरी इथे केले जाणार आहेत या संदर्भामधली संपूर्ण माहिती या ठिकाणी जैन मॅडम आपल्याला आजच्या या मुलाखतीमध्ये देणार आहेत। मी पहिल्यांदा त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मॅडम, कराड सारख्या शहरामध्ये स्त्री कर्करोग तज्ञ म्हणून असं कोणी यापूर्वीच नाहीये, स्पेशलायझेशन केलेलं कोणी नाहीये। पहिल्यांदाच तुम्ही या कराड शहरामध्ये येताय आणि सह्याद्री हॉस्पिटलला तुम्ही जॉईन केलेलं आहे, त्या पाठीमागची तुमची भूमिका नेमकी काय आहे ती पहिल्यांदा विशद करावी। फर्स्ट मी एक कर्करोग तज्ञ म्हणजे स्त्री कर्करोग तज्ञ ज्याला म्हणजे गायनेक ऑन्कॉलॉजिस्ट आहे। आणि आपण जर आपल्या भारतात बघितलं तर ही स्पेशालिटी व्हेरी रेअर, म्हणजे आज महाराष्ट्रात बघितलं तर मुंबई बाहेर कोणीच गायनेक ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून अवेलेबल नाही आहे। आणि याचं सिंपल रिझन म्हणजे जे पण एक्सपर्ट्स याच्यामध्ये ट्रेनिंग घेतात ते मेनली मेजर आपले जे मोठे कॅन्सर हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये काम करतात, कारण की डेफिनेटली तिथे पेशंट्स जास्त असतात आणि त्यांना जास्त एक्सपर्ट्सची गरज असते अशा कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये। पण माझा उद्देश सह्याद्री हॉस्पिटल जॉईन करण्याचा एवढाच होता की ही एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे, म्हणजे यांचे बरेच हॉस्पिटल्स आहेत, फक्त पुण्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर। त्यामुळे या हॉस्पिटलशी जोडून मला ही संधी मिळणार होती की मी पूर्ण महाराष्ट्रात आपली सेवा उपलब्ध करून देऊ शकणार आहे। आणि ॲज अ गायनेक ऑन्कॉलॉजिस्ट मुंबई बाहेर ही एक स्पेशालिटी जी आहे तिला डेव्हलप करण्याचा माझा एक उद्देश आहे आणि त्यामुळे मी हा सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स जॉईन केला आहे। मॅडम, आपण यापूर्वी कोणत्या ठिकाणी काम केलंय? याआधी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलला होते मागचे 7 वर्ष। त्यानंतर 1 वर्ष मी दिल्ली गुडगावला मेदांता म्हणून एक मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथे होते। आणि आता रिसेंटली मी 4 महिन्याआधी सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सला जॉईन केलं आहे। त्यामुळे जेव्हा मी टाटामध्ये होते तर 7 to 8 इयर्स मी फक्त गायनेक कॅन्सर्समध्ये स्पेशलाइज केलं आहे। माझी MCH डिग्री आहे, ट्रेनिंग आहे प्रॉपर, आणि भारतामध्ये फर्स्टच मी ही डिग्री मिळवणारी व्यक्ती आहे कॅन्सर म्हणजे गायनेक कॅन्सर्समध्ये। म्हणजे भारतामधल्या पहिली स्त्री रोग कर्करोग तज्ञ म्हणून तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलेले पदवी घेतलेली आहे। त्यामुळे माझा हाच उद्देश आहे की मुंबई बाहेर ही स्पेशालिटी पण डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यामुळे आम्ही आतापर्यंत साधारणतः किती सर्जरी या स्वरूपाच्या तुम्ही केलेल्या आहेत? युजली जेव्हा मी टाटामध्ये होते तेव्हा मिनिमम 3 सर्जरीज पर डे, म्हणजे जरी म्हटलं तरी मला मोर दॅन 3000 केसेसचा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत, उपचार करण्याचा, शस्त्रक्रिया करण्याचा, ट्रीटमेंट करण्याचा। तर मोर दॅन 3000 गायनेक कॅन्सरचा मला आतापर्यंत अनुभव आहे। आणि मागचे 8 वर्ष मी फक्त गायनेक कॅन्सर्सचीच ट्रीटमेंट करते। आणि याआधी मी लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया फक्त गायनेक कॅन्सरची त्याची पण ट्रेनिंग घेतली आहे दक्षिण कोरियामधून, तर ती पण माझी एक स्पेशालिटी आहे। स्त्रियांच्या मध्ये जे कर्करोगाचं प्रमाण आहे, कोणकोणत्या स्वरूपाचे कर्करोग आहेत? आपण जर आज आपल्या ग्रामीण भागात बघितलं तर आपण आता पण सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि याचं कारण म्हणजे आपल्याकडे पॅपस्मियर म्हणून एक चाचणी अवेलेबल आहे जिचा उपयोग घेऊन आपण या कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकलो असतो, पण सध्याही ते झालेलं नाहीये, कारण की आपल्या जनरल पब्लिकमध्ये त्याची अवेअरनेस नाहीये, त्यांना त्याबद्दल माहिती नाहीये किंवा त्याचा तेवढासा ते उपयोग करून घेत नाही आहे। तर ही एक मोठी चिंतेची बाब आहे। सेकंड थिंग, आपण जर आपल्या शहरी विभागात म्हटलं तर आता गर्भाशयाचे कॅन्सरचं प्रमाण थोडं वाढतंय, कारण की आजकाल स्त्रिया लेट विवाह होणं, उशिरा विवाह होणं, बाळंतपण उशिरा होणं याचं हे एक रिस्क फॅक्टर आहे गर्भाशयाच्या कॅन्सरचं, तर त्याचं पण प्रमाण आता वाढत आहे।
आपल्या आणि आपल्या ग्रामीण विभागातील स्त्रियांना ही जी लक्षणे असतात, याला आपण पूर्वलक्षणे म्हणतो कॅन्सरची, त्यांची अवेअरनेस नसते, त्यांच्याबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते वेळेवर ज्यांना म्हणतात डॉक्टरला अप्रोच करायचं, पर्टिक्युलर कोणाला अप्रोच करायचं ते करत नाही. त्यामुळे बरेच कॅन्सर जे असतात, जे आधीच्या टप्प्यामध्ये प्रॉपरली उपचार होऊ शकतं, ज्यांचं ट्रीटमेंट होऊ शकते, ते शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे त्यांना उपचाराचा तेवढासा फायदा होत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा फार इम्पॉर्टन्स आहे. आणि आता जसं मी म्हटलं की स्त्री कर्करोग तज्ञांची अवेलेबिलिटी नाही आहे पेरिफरल प्लेसेसमध्ये, ग्रामीण भागात. त्यामुळे काय होतंय की बरेच आपल्या ज्या स्त्रिया असतात, एकतर त्या इनॅडिक्वेट सर्जरीमुळे म्हणजे पूर्ण उपचार न झाल्यामुळे, किंवा ओव्हर ट्रीटमेंट म्हणजे ज्या सर्जरीची गरज नव्हती अशा सर्जरी झाल्यामुळे त्यांचे जे पुढचे आयुष्य आहे ते जसं म्हणजे त्या ट्रीटमेंटचा जसा प्रभाव झाला पाहिजे ते त्यांना त्याचा उपयोग फारसा होत नाहीये. तर या सगळ्या चिंतेच्या बाबी आहेत आपल्या पर्टिक्युलरली देशात. हे सगळं टाळण्यासाठी महिलांनी कॅन्सर होऊ नये किंवा त्याची लक्षणं ओळखावी यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? मी आता जसं सांगितलं, आपल्याकडे पॅप्समियर म्हणून एक टेस्ट अवेलेबल आहे. आणि ती टेस्ट असं नाहीये की कोणाला काही प्रॉब्लेम आहे किंवा काही त्रास आहे तेव्हाच करायची आहे. एका नॉर्मल महिलेला जिला काही त्रास नाहीये तिने ती टेस्ट दर 3 वर्षांनी करून घेतली पाहिजे, पर्टिक्युलरली 21 ते 65 वर्षे वयोगटात. याचा उपयोग असा आहे की ती कॅन्सर किंवा कॅन्सरच्या आधीच्या स्टेजला पकडते. त्यामुळे क्युअर रेट म्हणजे ट्रीटमेंटचा या पेशंट्समध्ये खूप उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अशी अनुवांशिकता, कॅन्सरची अनुवांशिक हिस्ट्री आहे, त्यांनी पण आपला डॉक्टरला भेटून पुढे काय काळजी घेता येईल जेणेकरून त्यांच्यामध्ये कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर एक खूप आधीच्या टप्प्यात पकडला गेला पाहिजे, हे केलं पाहिजे. तिसरं म्हणजे पूर्वलक्षणे किंवा काहीही प्रकारची प्रॉब्लेम असताना डॉक्टरला लवकर अप्रोच करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, लठ्ठपणा, तंबाखूचा वापर हे सर्व कॅन्सरशी निगडीत रिस्क फॅक्टर्स आहेत आणि त्यांना अवॉइड केलं पाहिजे. बऱ्याच असं होतं की कॅन्सरच्या सदृश एखादी सर्जरी केल्यानंतर स्त्रीचं स्त्रीत्व नाहीच होतंय का, अशी बरेचदा महिलांच्या मनामध्ये भीती असते. त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? त्याच अनुषंगाने मी हे सांगणार की तिथेच गायनेक ऑन्कॉलॉजिस्टचा असा एक फार मोठा रोल येतो. कारण की आज आम्ही ही जी स्पेशालिटी डेव्हलप झाली आहे याच्यामध्ये आम्ही आज अशा टप्प्यावर पोचलो आहे जिथे आम्ही आमची ट्रीटमेंट पेशंटच्या कॅन्सरच्या प्रमाणावर, त्याच्या स्वरूपावर आणि पेशंटच्या वयोगटाप्रमाणे आम्ही मॉडिफाय करतो, जेणेकरून 2 पेशंटची ट्रीटमेंट एकसारखी नसते. जरी त्यांना कॅन्सर ओव्हरीचा झाला तरी त्यांची ट्रीटमेंट बदलते. म्हणजे आम्ही अशी ट्रीटमेंट करतो की ज्या ट्रीटमेंटचा तिला साईड इफेक्ट म्हणजे तिचं स्त्रीत्वावर ज्याचं हार्मफुल इफेक्ट आहे ट्रीटमेंटचं ते कमीत कमी व्हावं. तिचं पुढचं आयुष्य जे तिला एक नॉर्मल महिलेप्रमाणे जगता यायला पाहिजे. तिचं जे स्थान आहे कुटुंबात किंवा समाजात ते तिने त्याच्यावर काही सुद्धा परिणाम झाला नाही पाहिजे. ती कॅन्सरशी मधून क्युअर तर झालीच पाहिजे आणि तिचं स्त्रीत्व पण जोपासलं गेलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे. ते आम्ही आजकाल त्याच्याकडे फार असं लक्ष देतो आणि केअरफुल ट्रीटमेंट पेशंट्सला प्रोव्हाइड करतो. या सगळ्या उपचार पद्धती जी आधुनिक आलेली आहे तुम्ही त्यामध्ये प्रावीण्य घेतलेलं आहे, त्या उपचार पद्धतीचा या उपचार घेणाऱ्या महिलेला नेमका कोणता फायदा होऊ शकतो? तेच मी ते प्रयत्न करते की त्यांचे उपचार पद्धतीचा हाच फायदा आहे की त्यांना जे कॅन्सर झालंय त्याप्रमाणे ट्रीटमेंट होते. एक्झॅक्टली जेवढ्या ट्रीटमेंटची गरज आहे तेवढी ट्रीटमेंट मिळते. त्याचे साईड इफेक्ट्स कमी करायचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो. त्यांचे जे महत्त्वाचे अवयव आहेत म्हणजे अंडाशय, गर्भाशय, जर त्यांना त्या कॅन्सरमध्ये काढायची गरज नसते तर त्यांना आम्ही जोपासतो. जर असं वाटतं की रेडिएशन किंवा दुसऱ्या काही ट्रीटमेंटमुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो तर आम्ही अशा शस्त्रक्रिया रेडिएशन देण्याच्या आधी करतो जेणेकरून त्यांचे हे अवयव वर परिणाम होऊ नये, दुष्परिणाम होऊ नये या ट्रीटमेंटचा. म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट मधून पेशंट क्युअर तर झालीच पाहिजे आणि ॲट द सेम टाइम त्यांच्यावर त्याचा दुष्परिणामही कमीत कमी व्हावा. दुसरा एक प्रश्न, मगाशी तुम्ही सांगितलं की तपासण्या 21 ते 65 वर्षामधल्या महिलांनी करून घेतल्या पाहिजे.
अशी सुविधा आपल्या सह्याद्रीला करायला उपलब्ध आहे का? हो, आपल्या सह्याद्रीला ही उपलब्ध आहे. पॅप्समॅन म्हणून ही टेस्ट असते, ती दर 3 वर्षांनी प्रत्येक महिलेने करून घेतली पाहिजे. आणि ही अशी खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप अशी महाग टेस्ट पण नाही आहे, त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी याचा उपयोग घेतलाच पाहिजे. महागडी टेस्ट नाही, महागडी टेस्ट. साधारणतः किती खर्च आहे अंदाजे? अंदाजे याला 800 रुपये खर्च येतो. 800 रुपयाच्या दरम्यान खर्च येतो. जर कॅन्सर डिटेक्ट झाला, त्या महिलेला कळालं की आपल्याला कॅन्सर आहे, तर आज ग्रामीण भागातल्या महिलांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? आजपर्यंत आपण जसं महिलांमध्ये किंवा आपला असा विचार असतो की बाई ही ट्रीटमेंट खूप महाग असते, पण आता आपल्याकडे अशा म्हणजे विकास योजना म्हणजे राजीव गांधी विकास म्हणजे राजीव गांधी जी अवेलेबल आरोग्य योजना अवेलेबल आहे, तिचा उपयोग करून महिलांना ही शस्त्रक्रिया मोफत होतात, कॅन्सर शस्त्रक्रिया, आणि त्या सह्याद्रीला उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा उपयोग जास्तीत जास्त करून घेणं म्हणजे गरजेचं आहे. बऱ्याच असं होतं की राजीव गांधी योजनेमध्ये एखादी कॅन्सर मध्ये शस्त्रक्रिया ह्या योजनेमध्ये बसत नाही का? सगळ्याच योजना हे ऑपरेशन राजीव गांधी मध्ये बसतात? सगळ्याच बसतात. एखाद्या पेशंटला जर कॅन्सर असेल आणि कॅन्सरचे प्रमाण तिच्याकडे म्हणजे आपल्याकडे जसं बायोप्सी किंवा जे पण प्रमाण आपल्याला कॅन्सरचं आपण म्हणतो, जर तिच्याकडे ते उपलब्ध असेल आणि काही जे कागदपत्र म्हणजे जे राशन कार्ड आणि जे त्याची गरज आहे ते सगळे असेल, तर डेफिनेटली सगळ्या पेशंट्सला ही शस्त्रक्रिया मोफत मिळू शकते. आणि ती त्याचा सगळं जे आहे ते सह्याद्रीला उपलब्ध आहे? ते सगळं सह्याद्रीला उपलब्ध आहे. मॅडम, सह्याद्री आपण जॉईन केलंय, पण सह्याद्री हॉस्पिटलची श्रृंखला खूप मोठी आहे, मग कराडला आपण कधी उपलब्ध असणार आहात? मी कराडला पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी उपलब्ध असणार आहे. तर या होत्या तनुश्री जैन मॅडम, ज्यांनी सह्याद्री हॉस्पिटल नुकतंच जॉईन केलेलं आहे. कराडमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी त्या उपचारासाठी या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. स्त्री कर्करोग या संदर्भामध्ये त्यांनी अनेक त्याची कारण, उपाय आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा याची त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या सगळ्या सुविधांचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि कराडच्या आणि कराड परिसरातील महिलांना स्त्री कर्करोग विषयासंदर्भातली आपली संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभार आहे. धन्यवाद.